कुपवाड एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीतील गुन्हेगार किरण लोखंडे टोळीस पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी सांगली आणि कोल्हापूर या दोन जिल्ह्यातून 2 वर्ष कालावधीकरिता हद्दपार केले। किरण शंकर लोखंडे वय 23 राहणार वाघमोडे नगर कुपवाड तालुका मिरज, संदेश रामचंद्र घागरे वय 21 राहणार वाघमोडे नगर कुपवाड तालुका मिरज आणि सोनू उर्फ बापू हरी येडगे वय 28 राहणार मायाक्का नगर बामनोली तालुका मिरज अशी हद्दपार केलेल्या आरोपींची नावे आहेत। गुन्हेगारी टोळ्यांची दहशत मोडून काढून त्यांचे समूळ उच्चाटन व्हावे या पार्श्वभूमीवर हद्दपारीची ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी केली। हद्दपार टोळी प्रमुख किरण लोखंडे, संदेश घागरे आणि सोनू उर्फ बापू येडगे या टोळीविरुद्ध सन 2020 ते 2024 मध्ये खुनाचा प्रयत्न, बेकायदेशीर जमाव जमविणे, अपहरण, बेकायदेशीर अग्निशस्त्र आणि घातक हत्यारे जवळ बाळगून त्याचा धाक दाखवून गंभीर दुखापत करणे अशा स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत। हे आरोपी कायद्याला न जुमानणारे आहेत, त्यामुळे या टोळीविरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 55 अन्वये कुपवाड एमआयडीसी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी यांनी पोलीस अधीक्षक यांना प्रस्ताव सादर केला होता। त्यानुसार पोलीस अधीक्षक यांनी या टोळीला सांगली आणि कोल्हापूर या 2 जिल्ह्यातून 2 वर्ष कालावधीकरिता तडीपार आदेश दिलेत। आगामी सण उत्सव या काळात टोळीने गुन्हे करणाऱ्या टोळ्यांवर बारकाईने नजर ठेवून त्या नेस्तानाबूत करण्यासाठी यापुढेही कडक कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे।